काय आहे? श्वास. आणि जेव्हा माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं? श्वास निघून जातो. हालेलुया. म्हणजे परमेश्वर तो काढून घेतो है ना. म्हणजे श्वास हा आत्मा आहे. हा आत्मा निघतो. तो निघताना दिसतो का? नाही दिसत. ती एक हवा आहे. ती हवा म्हणजे परमेश्वराने फुकलेला श्वास जो आम्हाला चालवत आहे ना. आज म्हणतात ना पेट्रोल टाकलं की गाडी चालते. पेट्रोल नका टाकू देऊ गाडी चालणार नाही. त्याप्रमाणे तो श्वास ऑक्सिजन आम्हाला चालवतो. हा ऑक्सिजन परमेश्वर पुरवतो. जर ह्याच्यामध्ये ह्या ऑक्सिजनमध्ये जर काही मिश्रित झालं समजा तर काय होईल? दम रुकून आज अशा किती घटना आपण पाहिल्या की विषारी द्रव्य मिळाला, श्वास बंद झाला, लोक मेले है ना. कंपन्यांच्या थ्रू असं बरंच ऐकलेलं आहे. आमचा श्वास फार महत्वाचा आहे. बायबल सांगतं की त्यांनी मातीचा मनुष्य बनवला आणि त्याचा श्वास फुकला आणि तो जीवधारी झाला. आणि माणूस मरतो म्हणजे श्वास काढला जातो. म्हणजे आम्ही तो श्वास आहोत त्याने फुकलेला. त्याच्या मर्जीमध्ये आहे तोपर्यंत आम्ही चांगले वाटेल तो करू शकतो. ह्या ठिकाणी आपण पाहिलं की पृथ्वी त्याची पादासन आहे, पाय ठेवायचं ठिकाण. मग आम्ही त्याला किती करायला पाहिजे, किती त्याला म्हणजे किती वेळ द्यायला पाहिजे, किती विश्वासामध्ये वाढायला पाहिजे, किती प्रार्थनेमध्ये वाढायला पाहिजे. आमचा वेळ इतर ठिकाणचा काही कामाचा नाही. आम्ही एखाद्या माणसाला वेळ देतोय, आम्ही कोणाकोणाला वेळ देतो आहे ते काही कामाचा नाही. पण आम्ही प्रभूला वेळ देतोय तो आमच्या कामाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.